नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण कटोरी चपटी काय येते ती चपटी येऊ नये त्यासाठी आपण काय करणार आहे तर हे शिवण करताना नेमके कोणते बदल करायचे आणि कटोरी शिवण करताना काय करायचे हे समजून घेऊया या व्हिडिओद्वारे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर अगदी सोप्या पद्धतीत कटोरी ब्लाऊज शिवण करण्याची पद्धत या व्हिडिओत दाखवलेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय राहू नका. पूर्ण बघा, वेळ द्या या व्हिडिओला. आता इथं अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेक पेपर पॅटर्न ठेवून आणि कापून घेतला आहे आणि शिवण करताना सुद्धा एकमेकावर अस्तरची बाजू वरती घ्यायची आहे, ब्लाऊज पीसचा कपडा खाली घ्यायचा आहे. शिवण करताना हीच पद्धत वापरायची आहे. आता पूर्ण आपण 5 नंबरची टीप घालून घेतली. आता जो जास्त कपडा असतो तो एक्स्ट्राचा कपडा तो कापून घ्यायचा आहे. अस्तर आपण पेपर पॅटर्न ठेवून व्यवस्थित कापलेलं असतं, त्यासाठी अस्तरवरच शिवण करायचं आहे. याच पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा शिवण करून घ्यायची पूर्ण. बऱ्याचशा महिलांनी कमेंट केला होती की ताई चपटी कटोरी येते, कशी शिवली तरी ती चपटीच बसते. भरपूर प्रॉब्लेम येतात. कटोरी ब्लाऊज शिवणं काही खूप अवघड नाही आहे, पण कटोरी प्रॉपर बसली तर आपलं शोल्डर उतरत नाही, आपला मुंडा उतरत नाही. भरपूर प्रॉब्लेम असतात. मुंड्यामध्ये ब्लाऊज गोळा होतं शिवण करताना, किंवा टाईट बसतं, किंवा शोल्डर खाली येते. खूप प्रॉब्लेम येतात. जर कटोरी प्रॉपर बसलेली असली तर आपला ब्लाऊज एकदम कम्फर्टेबल अंगाला असं बसेल. या पद्धतीने हे शिवण दाखवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आता कटोरीचं शिवण बघूया. एकमेकावर आपण अस्तर ठेवून हे पूर्ण कपडा जोडून घ्यायचा आहे. सुरुवातीला फक्त जो गोल राऊंड आहे तो नंतर शिवण करायचा आहे. टक्स दिल्यानंतरच शिवण करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. खास महिलांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे मी. ही जर कटोरी तुम्ही चौकोन कटोरीपासून गोल कटोरी आहे, ही कटोरी जर तुम्ही शिवण करून बघितली, तुमच्या कटोरीबद्दल ज्या अडचणी असतील त्या कधीच येणार नाही. आता पूर्ण शिवण करून घेतले, दोघी भाग शिवण करून घेतले. मग आता शिवण्याची पद्धत सुद्धा बघा. कधी कधी कटोरीचा एक टक्स मोठा होतो, एक बाजू छोटी होते, तर ते का होते हे समजून घ्या. आता गोल बाजूला आपण नंतर शिलाई देणार आहे. आता टोकाला टोक जोडलंय, दोघे टोक आणि खालचं टोक एकमेकाला पूर्ण असं जोडून घेतलेलं आहे. आता इथं मी 2 इंचचे अंतर घेतले. 32 छातीचं आहे म्हणून 2 इंच घेतलंय. छातीनुसार हे अंतर वाढवायचं आहे. आणि इथं बघा, हे टोक फक्त दुसऱ्या टोकाला जोडलंय आणि मार्किंग केली, आणि तेच फक्त अंतर शिवण करून घ्यायचंय. खूप सोपी पद्धत आहे. आता जे एक्स्ट्राचा कपडा असेल तो कापून घ्यायचा, सरळ करून घ्यायची कटोरीचा खालचा भाग. आता बघा, ही जर कटोरी अशी शिवताना जर आपल्याला जाणवत असेल की चपटी बसणारच नाही, तर चपटी बसेल कसं, तर या पद्धतीने शिवण करा. कटोरी कधीही चपटी बसणार नाही, आणि कटोरी व्यवस्थित बसली तरच आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतं. बऱ्याचशा महिला कटोरीचंच ब्लाऊज वापरतात. आता बघा, या पद्धतीने ही कटोरी आली. दुसरी आपण शिवण करून बघूया. ती सारखी शिवण करायची पद्धत सुद्धा बघा. इथं 2 इंच घेतलंय, टोकाला टोक जोडलंय, दुसरं सुद्धा. आता टक्स देऊन घेतलाय. आता ही सुद्धा दुसरी कटोरी बघा, आहे तशी शिवण केली आहे. तर सारख्याच कटोरी आल्या नाही तरी आपण काय करणार बघा. आता साईड भागचं का आपण शिवण करून घेतलाय. 5 नंबरची टीप घालून घेतली. आता दोघींचं अंतर मोजायचं कसं बघा. खालचं जे अंतर आहे ते मोजायचं आहे. दोघी कटोरींचं सेम आलं की हे चेक करायचं. सेम आलं नाही तर आपण जी मोठी कटोरी आहे तिचं थोडी टीप घालून घ्यायची. या पद्धतीने शिवण करायचं आहे कटोरीचं. आता दोघी कटोऱ्या सारख्या आल्या आहे. मग आता शिवण करायला काही हरकत नाही. शिवण करण्याआधी जो आपण कटोरीचा टक्स घातलेला आहे तो एक्स्ट्राचा कपडा असतो तो कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे चपटी येत नाही. आता या कटोरी आपण व्यवस्थित आले की नाही चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर आता आपण साईड भागाला शिवण करणार आहे. शिवण करताना सुद्धा हे बघा, हे एक्स्ट्राचा कपडा कापून घेतला आहे. शिवण करताना हलक्या हाताने गोल असं शिवण करायचं आहे. सरळ असं ओढत शिवण केलं तर चपटी येते कटोरी. तर शिवण करताना जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने शिवण करायची. डबल टीप घालून घेतली. साधारण अर्धा इंचचे अंतर शिलाई मार्जिन ठेवली. या पद्धतीने आपली कटोरी आली आहे.
कधीही कटोरी चपटी बसत नाही. ही कटोरी नक्की ट्राय करून बघा. ज्या महिलांना कटोरीची अडचणी असतील त्यांनी नक्की ट्राय करून बघा. आणि काय चुकत असेल तुमचं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्यावर परत मी व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता खाली ब्लाऊज पीसचा कपडा, वरच्या बाजूने अस्तरचा कपडा. म्हणजे जोडताना बघा अस्तरच्या बाजूनेच वरती अस्तरचा कपडा आला पाहिजे. खाली ब्लाऊज पीसची बाजू आली म्हणजे ब्लाऊज पीसचाच कपडा खाली आला पाहिजे. याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचशा नवीन महिला ज्या असतात त्यांचं नेहमी चूक होत असतात. तर या पद्धतीने शिवण करा. आता मधला कपडा आपण ओढून घेतलाय. आता इथं डापटीप देऊन घेऊया. वरच्या बाजूने सुद्धा दापटीप देऊन, कधी कधी योगपट्टी आपली कपडा सोडते, योगपट्टी म्हणजे कपडा निघून जातो, ती शिलाई निघून जाते, त्यासाठी दापटीप देऊन घेतली. आता बघा आपली कटोरी कशी आली हे चेक केलं आहे आपण. त्यानंतर आपण योगपट्टी जोडणार आहे. दोघी बाजूंचे सेम एक पट्ट्या जोडायच्या आहे. साधारण अर्धा इंचच्या अंतर. जिथं टक्स आपण कटोरीचा टक्स दिला आहे तो हा कपडा थोडा वरती ओढून घ्यायचा आहे. कारण की ती जर कटोरीचा टक्स दाबला तर आपली कटोरी चपटी नक्कीच येणार. त्यासाठी आपण तो कपडा जो आहे टक्सचा तो काढून घेतला आहे वरती. आता योगपट्टीचं शिवण तुम्हाला दाखवलेलंच आहे. त्याच पद्धतीने शिवण करून बघा. कमी वेळेत साधारण अर्धा इंचच्या अंतरावर शिवण करायचं आहे. आणि अर्धा तासात हे कटोरीचं ब्लाऊज आपलं पूर्ण तयार होतं आहे. न चुकता, न कुठे डोकं लावता, अगदी सोपी पद्धती स्टेप बाय स्टेप शिवण केलं का आपलं ब्लाऊज अर्धा तासात कंप्लीट तयार होतं आहे. कटोरी चेक केली, आपली बसकी आली का, त्यानंतर हुकपट्टी आयपट्टी जोडणार आहे. हुकपट्टी आयपट्टीचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले मी. ती जोडण्याची पद्धत अगदी सोपी आहे. याच पद्धतीने जोडायची. जी गळपट्टी निघते त्याचीच आपण हुकपट्टी आयपट्टी काढत असतो आणि तीच जोडायची. आता इथं हुकपट्टी जोडणार आहे. खाली ब्लाऊज पीसचा कपडा, वरती अस्तरचा कपडा आणि मग त्यानंतर आपण हुकपट्टी जोडणार आहे. अस्तरच्या बाजूने हुकपट्टी जोडायची असते. हुकपट्टीला सुद्धा दापटीप देऊन घ्यायची. दापटीप दिल्यानंतर आपण व्यवस्थित शिवण करून घेतल्यानंतर तिला आपण गोल आकार देणार आहे. गोल आकार देताना सुद्धा आपला गळ्याचा पुढचा गोलच आकार आला पाहिजे. या पद्धतीनेच आपले जे कटोरी राऊंड दिला आहे तिथंपर्यंतच आकार द्यायचा आहे, वरती आकार द्यायचाच नाही. म्हणजे वरती आकार दिला की तुमची शोल्डर नक्कीच उतरणार. त्यासाठी कटोरीचा गोल आकार आहे तिथंपर्यंतचा आकार द्यायचा आहे. आपला गोल जर चुकत असेल तर परत खडूने मार्किंग करा आणि कटिंग करा. पूर्ण ब्लाऊजचा गळा, मेन गळेच असतात. ब्लाऊजचे गळे व्यवस्थित आले तरच आपलं ब्लाऊज छान दिसतं. आता हे बघा या पद्धतीने आपले गळे आलेले. कुठेही न चुकता, कटोरी बसकी न येता गळे वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर शिवण करा. तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. आता शोल्डर जोडताना हे चेक करायचं आहे मागचा भाग पुढचा भाग सेम आला की नाही हे चेक करायचं, मगच शोल्डर जोडायची. शोल्डर जोडताना जोडण्याआधी खूपच महिलांची शोल्डर उतरत असेल तर पुढच्या भागाने थोडं तिरपं कापून घ्यायचंय, मग जोडायचंय. या पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप शिवण केलं तर ब्लाऊज अगदी सोपं प्रॉपर बसतं. अंगामध्ये आपल्या अंगाला शोभल असं ब्लाऊज बसतं. आता शोल्डर उलट्या बाजूने करून घेतले.
आता शोल्डर जोडून झाल्यानंतर नंतर नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित समजून सांगते मी. डबल टिप घालायची शोल्डर जोडताना सुद्धा. आता इथलं अंतर आपण सरळ येण्यासाठी आपण हे कात्रीने अंतर कापून घ्यायचं आहे, पूर्ण असं सरळ करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच करायचं आहे. जे आपली ब्लाऊजची फिनिशिंग आपण नेमकं ब्लाऊज कटिंग केलं म्हणजे जसं तसं शिवायचं तसं नाही. शिवण करताना खूपच बदल करावा लागतो, म्हणजे खूपच बदल करावा लागतो. त्यासाठी हे स्टेप लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने शिवण करायचं आहे. आता पायपिंगचे व्हिडिओ अपलोड केलेलेच आहे, तर पायपिंग करण्याची पद्धतसुद्धा याच पद्धतीने करायची आहे. कधीही पायपिंग आपली उलटी पडत नाही, अगदी बारीक अशी पायपिंग तयार होते. साधारण 1 इंचच्या अंतराच्या ज्या पायपिंग पट्ट्या असतात त्या तिरप्या कापायच्या आहे आणि तिरप्यात जोडायच्या आहे. 1 इंचचं अंतर खूप होतं, जास्त मोठ्या घ्यायच्या नाही. जास्त मोठे अंतर घेतलं पायपिंग पट्ट्या तर तुमची पायपिंग उलटी पडेल. आता एका बाजूने हे जोडून झालेलं आहे. एक्स्ट्रा कपडा बाहेर असेल तर तो कापून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने याला असं दाबायचंय आणि पूर्ण शिवण करून घ्यायचंय. मग आता ही पायपिंग करून घेतली. पायपिंग करताना जो कपडा आपला आतल्या बाजूने मधल्या बाजूने दाबायचा आहे आणि मग तो शिवण करायचा आहे. आता ही पायपिंग पूर्ण शिवण करून झालेली आहे. तर बघा किती बारीक असा गोट तयार झालेला आहे. उलटा पडण्याची गरजच येत नाही. याच पद्धतीने पायपिंग केली तर आपल्या ब्लाऊजची पायपिंगसुद्धा छान येते, फिनिशिंग छान येते. या पद्धतीने पायपिंग तुम्हाला दाखवलेली. आता फिटिंग करण्याआधी दोघी भाग एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. जो जास्त भाग असतो तो कापून घ्यायचा आहे. शोल्डर कमी जास्त झाली तर ती आपल्याला शोल्डर किती इंचची हवी आहे तेवढी ठेवायची, बाकीची कापून घ्यायची आहे. एकसारखं करून घेतलंय. आता आपण बाही जोडणार आहे. आता पुढचा आकार दिलेला आहे म्हणजे पुढच्या बाजूने ही बाही तयार होईल. मग बाही जोडण्याआधी आपण जिथं कात्री दिलेली मध्ये सेंटरला ती बरोबर येते की नाही हे चेक केलं आहे आणि मगच शिवण करायचं आहे. जे आपण मध्ये सेंटरला कात्री नॉच दिलेली असते ती आपले शोल्डर जोडलेली तिथंच आली पाहिजे. ती खाली आली तरी आपला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, मागच्या बाजूने गेली तरी आपला ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी हे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित शिवण करा. घाई करायची नाही. शिवण करताना वेळ लागला तरी चालेल, पण ब्लाऊज शिवण करताना या स्टेप व्यवस्थित समजून घ्या. साधारण अर्धा इंचच्या अंतरावर हे शिवण करायचं आहे बाहीचं सुद्धा. त्यानंतर फिटिंग करायची. फिटिंग आता ब्लाऊज पीसच्या बाजूने आधी टीप घालून घेतली, नंतर अस्तरच्या बाजूने पलटी करायचं आहे. ते मुंडा जिथं आपण शिवण केले मुंड्याला मुंडा आला पाहिजे, खालची बाजू दोघी सेम टू सेम पूर्ण शिवण केलं तरच आपल्या व्यवस्थित बाजू येतात, नाही तर कमी जास्त होत असतं. तर दुसरी सुद्धा त्याच पद्धतीने आपण चेक केलं, एकमेकाला जोडून जास्त येत होती ती कापून घेतली. ही सुद्धा बाजू आपण ज्या एका साईडची बाजू जशी शिवण केली तशी दुसरी सुद्धा तशीच शिवण करायची आहे. शोल्डर सुद्धा मोजून घ्यायचं आहे आणि मगच बाही जोडायची, घाई करायची आहे. तर बाही पूर्ण जोडून घ्यायचं आहे. साधारण अर्धा इंचच्या अंतरावर शिवण करायचं. आता ही मागची बाजू पुढे शिवण करत आलोय आपण. आता बाही सुद्धा शिवण करून झालेली, चेक केलाय आपल्या शोल्डर व्यवस्थित नॉच दिलेली तिथं आलं की नाही. त्यानंतरच आपण दुसरी टीप घालायची. आता हे पूर्ण ब्लाऊज शिवण तयार झाले. आता फिटिंग करूया. बाहीला बाही जोडून घ्यायची आहे. नवीन शिवणारे असेल त्यांनी बाहीला बाही जोडायची. दोघी बाही सेम आल्या की नाही चेक करायचं, मगच फिटिंग करायची. आता हे एक्स्ट्राचा कपडा कापून घेतलाय. मास्तरच्या बाजूने टीप घालून घ्यायची. आता फिटिंगचं मापाचं जे ब्लाऊज असेल त्यानुसार फिटिंग करायची.
आता मी बाहीचं फिटिंगसुद्धा दाखवलेली आहे. मापाचे ब्लाऊज ठेवायचं बाहीवर, त्याच पद्धतीने शिवण करायचं. या पद्धतीने मुंडे आले पाहिजे, गळासुद्धा याच पद्धतीने आला पाहिजे, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.